वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण. तर मित्रांनो, तुमच्यासमोर मी आज चरक संहिता संहिता अध्ययन आपण सिम्प्लिफाईड म्हणून सिरीज आणलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विस्तारपूर्वक मी चरक संहिता फर्स्ट चॅप्टरपासून 14 चॅप्टरपर्यंत मी तुम्हाला शिकविणार आहे. तर यामध्ये तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते मी यामध्ये तुमचे सर्व क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तर हे लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये मी तुम्हाला सर्व त्यांचे इम्पॉर्टंट श्लोक आणि त्यांचे विश्लेषण, त्यांचे लक्षणं कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत ते आपण करूया. तर चरक संहिताचं नाव महर्षी पुनर्वसू यांचे शिष्य जे अग्निवेश कृत होते त्यांनी चरकांनी संस्कारित केलेली ही आहे आणि दृढबलाने ही पुन्हा संस्कारित केलेली चरक संहिता आहे. तर त्यामुळं आपण त्यांच्या या सूत्रस्थान पहिलं जे स्थान आहे त्यामधील पहिलं चॅप्टर प्रथम अध्याय त्यालाच आपण दीर्घजीवितीय अध्याय असे म्हणतो. आणि या दीर्घजीवितीय अध्यायाचं जर बघितलं मित्रांनो तर याचे नावाचे दीर्घ लावलेलं आहे आणि यामध्ये अथातो आधी लावलेलं आहे. यापासून जर बघितलं तर अथ आणि ओंकार हे दोन शब्द ब्रह्माच्या तोंडातून पडलेले आहेत असं त्यांनी सांगितलेले आणि म्हणूनच त्यांचं आधपासून शब्द निर्माण झालेले आहेत. आणि याच अथातोलाच योगानुसार या पहिल्या सूत्रात 8 शब्द आहेत. अथ दीर्घ, त्याच्यानंतर जीवतीय, अशा पद्धतीने त्यांनी या शब्दाचे विश्लेषण त्यांनी केलेले आहेत आणि ही अशा पद्धतीने त्यांनी विवेचना केलेली आहे. तर हे एक मंगल आचरणाने म्हणून अथ या शब्दाने या दीर्घजीवित अध्यायाची सुरुवात केलेली अशा पद्धतीने हे विवेचन होतं. जस्ट फॉर नॉलेज पर्पज लक्षात राहू द्या. इम्पॉर्टंट आपल्याला थेअरीसाठी जर बघायचं असेल तर थेअरीसाठी आपल्याला समोर आपण वळूया. तर आता जे इम्पॉर्टंट राहतील मित्रांनो मी तेच तुमच्यासमोर घ्यायचा प्रयत्न करेल आणि तेच तुम्ही पण लावा. आता हे बघा मित्रांनो, अत या शब्दाचा एखाद्या प्रकारची सुरुवात करणे असा शब्दाचा अर्थ होतो. हे वायवामध्ये कॉमन क्वेश्चन विचारतात आणि अशा पद्धतीनं यामध्ये त्यांनी सांगितलेली. बस एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की आप्तवचन असल्यामुळे हे ग्रंथाचे महत्त्व त्यांनी सांगितलेले. भगवान आत्रेय यांनी हे आयुर्वेदाचे या शास्त्राचे वर्णन अग्निवेशाला शक्य नव्हते म्हणून त्यांनी यांचे आयुर्वेदाची दैव परंपरा हे आपण नेक्स्ट पॉईंट म्हणून त्यामध्ये बघतात. हे जस्ट नॉलेज पर्पज लक्षात राहू द्या. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आयुर्वेदाची दैव परंपरामध्ये जर बघितलं तर देवराज इंद्र हे शरणगताचे रक्षण करतो म्हणून त्याच्या कार्य साधण्याला मदत करतो आणि हे जाणून दीर्घ जीवन प्राप्त करण्याचा शोध करणारे उग्र तप करणारे भरद्वाज त्यांच्याकडे गेले आणि देवराज इंद्राकडे गेले आणि ते तिथं जाऊन काय करतात बघा मित्रांनो. तर ते तिथं जाऊन आपल्याला आयुर्वेदांचे त्यांना ज्ञान मिळवायचे होते म्हणून ते इंद्राजवळ जातात आणि तेच इथं सांगितलेले की आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी इंद्राकडे जाणे हेच योग्य असल्याने समजून भरद्वाज हे त्यांच्याकडे गेले होते आणि या सूत्राने आयुर्वेदाचे ज्ञान हे गुरुमुखातून प्राप्त करण्याच्या परंपर उजेड पडतो असं त्यांनी सांगितलेले. तर आता हेच आयुर्वेदाची अध्यापन परंपरा आपण यामध्ये बघूया. तर सर्वात प्रथम जर बघितलं मित्रांनो तर हा श्लोक इम्पॉर्टंट आहे आणि या श्लोकाचं नीट जर तुम्ही लक्षाने जर बघितलं मित्रांनो तर तेच इथं विश्लेषण केलेले. तर यामध्ये त्यांनी सांगितलेले की सर्वात प्रथम ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार दक्ष प्रजापतीने संपूर्ण आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले आणि त्यानंतर काय झालं की अश्विनी कुमार यांनी दक्ष प्रजापतीकडून आणि इंद्राने अश्विनी कुमाराकडून संपूर्ण आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले आणि मग नंतर काय झालं मित्रांनो, ऋषींच्या सांगण्यानुसार भरद्वाज ऋषी हे इंद्राजवळ गेले होते आणि मग त्यांनी काय केले, मग हे ब्रह्मापासून दक्ष प्रजापतीपासून अश्विनी कुमार आणि इंद्राकडे असे 4 देव आयुर्वेदाचे आचार्य आहेत. आता पुढे पण त्यांनी विश्लेषण केलेले हेच इथं विवेचनमध्ये दिलेले आहेत. परंतु तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फक्त त्यांचे लक्षणच महत्त्वाचं लक्षात राहू द्या. विवेचन जास्त डीपमध्ये तुम्ही वाचायचं नाही. त्याच्यानंतर आयुर्वेदाच्या लौकिक उपदेशाचा उपक्रम जर बघितलं, जेव्हा शरीरधारी माणसाचा तप, उपवास, अध्ययन, धार्मिक वृत्ताचरण होतं किंवा जीवनात बाधा करणारे रोग निर्माण झाले त्यावेळी भूतदयाला महत्त्वाची समजून त्यामुळे पुण्य कार्य संलग्नित महर्षी रोगांच्या हिमालयाच्या कुशीत एकत्र जमले होते आणि तिथं त्यांची एक मिटिंग आपण म्हणू शकतो. तर तीच मिटिंग काय झाली तर ते आपण समोर बघूया. आता हे आयुर्वेदाचे ज्ञान त्यांना प्राप्त करायचे होते आणि त्या काळामध्ये कसं व्हायचं, हिमालयाच्या पूर्व भागामध्ये त्यांची मिटिंग झाली. तर त्या ऋषी परिषदमध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी होते. अंगिरा, जमराग्नी, वसिष्ठ, कश्यप, भृगु, आत्रेय, गौतम, सांख्य अशा विविध प्रकारचे हे सर्व ऋषी होते आणि या ऋषींनी मग नंतर काय केलं मित्रांनो, हे सर्व ऋषी कसे होते माहिती आहे का, हे अध्यात्म ज्ञान होते, इंद्रिय दमन होते, नियम आणि त्यांचे शांत सागर होते
आहुती टाकल्यानंतर यज्ञकुंडातील धगणाऱ्या अग्निज्वालाप्रमाणे त्यांची तप आचरणामुळे ते तेजस्वी दिसत होते. अशा पद्धतीने त्यांनी ऋषींची त्यांचे गुण सांगितलेले आहेत आणि तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे फक्त जस्ट नॉलेज पर्पज आहे. मेन आपलं जे थेअरी पर्पज आहे ते मी तुम्हाला समोर सांगतो, परंतु हे एक आयुर्वेदाची सुरुवात म्हणून लक्षात ठेवा. आता रोगांचे विघ्नकारत्व म्हणजे कशा पद्धतीने होते, तर त्यामध्ये धर्म, अर्थ, काम व मोक्ष या मुख्य साधन आहेत. हे इथं इम्पॉर्टंट श्लोक आहे, ते लक्षात राहू दे, फक्त MCQ मध्ये येऊ शकतो. तर माणसासाठी हे मोठे संकट निर्माण झाले, परंतु आता त्यांच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, या रोगांच्या शमनासाठी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचे 4 प्रकारचे मुख्य साधन होते. हे आरोग्य आणि कल्याणकारी जीवनाचे नाशक आहेत, परंतु माणसासाठी हे मोठे संकट निर्माण झाले होते. आणि म्हणूनच या रोगांच्या शमनासाठी हे सर्व ऋषी ध्यानमग्न झाले होते आणि तेच पुढं ध्यानमग्न करून काय करतात बघा, आता ते बघूया आपण. तर त्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर त्यांनी भरद्वाज यांनी काय केलं की त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं की आपल्यामधून कोण जाईल, तर त्यांच्या इंद्राजवळ कोण जाईल. तर त्यांनी काय केलं, मग सर्व ऋषींनी इंद्राच्या जवळ जाण्यासाठी भरद्वाज यांना योजना केली होती. मग भरद्वाज इंद्राजवळ गेले आणि नंतर मग तेच इंद्राकडून भरद्वाजांना आयुर्वेदाचा उपदेश त्यांनी सांगितलेले. तर हे लक्षणं लक्षात राहू द्या, हे श्लोक जरी नाही केलं तरी हे लक्षणं लक्षात राहू द्या की भरद्वाज देवराज इंद्राच्या भावनामध्ये जाऊन देव आणि ऋषींच्या मध्ये प्रज्वलित अग्निप्रमाणामध्ये तेजस्वी आणि बल नावाच्या असुरांचा नाश करणाऱ्या अशा इंद्रांचे दर्शन इंद्राजवळ गेले आपल्या सोप्या भाषेमध्ये आणि इंद्रासमोर जाऊन त्यांचा जय जयकार केला. नंतर आशीर्वचनांनी त्यांचे अभिनंदन केले आणि नंतर मग भरद्वाजांनी ऋषींच्या संदेशाचे देवराज इंद्रासमोर अत्यंत उत्तम रीतीने आणि आदरपूर्वक कथन केले. आणि त्यांच्यानंतर मग त्यांनी काय केले, हे देवादिदेव, या रोगांच्या शमनासाठी यथोचित उपायांचा आपण मला उपदेश करा असं त्यांनी सांगितले. आता यामध्ये हे चार्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि आपल्याला चरकनुसार आणि सुश्रुतनुसार ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं लक्षात ठेवावं लागते. तर हे व्यवस्थितपर्यंत चरक संहितानुसार जर बघितलं तर ब्रह्माकडून दक्ष प्रजापतीपासून अश्विनी कुमारापासून आपल्याला इंद्र आणि इंद्राकडून भरद्वाजांना. आता भरद्वाज यांनी काय केलं, पुढे आत्रेय पुनर्वसू यांना दिलं आणि आत्रेय पुनर्वसूचे 6 शिष्य होते, 1 2 3 4 5 हे लक्षात राहू द्या. आणि त्यामधलं अत्यंत हुशार म्हणजे अग्निवेशी होता, हे लक्षात ठेवा. नंतर मग भेल, जतुकर्ण, पराशर आणि हरित आणि क्षारपणे अशा पद्धतीने हे चरक संहितानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचे. वायवामध्ये त्याच्यानंतर MCQ मध्ये हमखास प्रश्न विचारतात, ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. त्याच्यानंतर समोर जर गेलो मित्रांनो, तर समोर येते समोर आपल्याला त्रिसूत्र आयुर्वेदांचे जे आद्यगुरु आहेत तर ते कोणते आहेत ते बघूया. हे श्लोक इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात राहू द्या. तर यामध्ये त्यांनी सांगितलेले की इंद्राने महर्षी भारद्वाजांना ज्या आयुर्वेदाचा उपदेश केला होता तो स्वस्थ आणि रोगी या दोघांचाही उत्तम मार्गदर्शन आधारभूत म्हणून केला होता. या उपदेशामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, हेतुज्ञान, लिंगज्ञान आणि औषधज्ञान ही 3 सूत्र, हेतुज्ञान, लिंगज्ञान आणि औषधज्ञान ही 3 सूत्र म्हणून त्रिसूत्र म्हणून आयुर्वेदात येते आणि MCQ मध्ये पण येते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयुर्वेदाची ऋषी परंपरा कसं होतं ती, तर तेच इथं सांगितलेले त्यांनी की जे भारद्वाज होते त्यांचे आयुर्वेदाचे ज्ञान आणि ऋषींचे त्यांचे उपदेश त्यांनी कशा पद्धतीने केला तेच या पॅरेग्राफमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेले. तर त्यांनी असं सांगितलेले की त्या विशाल बुद्धी भारद्वाजांनी अनादी आणि अनंत अशा त्रिसूत्र संपूर्ण आयुर्वेदाचे पूर्ण एकाग्रतेने, त्वरेने तसे ज्ञान प्राप्त केले. कोणाकडून केले? इंद्राकडून केले. आणि नंतर या भारद्वाजांनी या आयुर्वेदाचे ज्ञानांचे सुखमय दीर्घ जीवन प्राप्त केले. आणि त्यानंतर भारद्वाजांनी इंद्राकडून जे ज्ञान प्राप्त केलेले होते त्यांनी काय केलं, दीर्घ जीवनाची इच्छा करणाऱ्या ऋषींनी प्रजाहितकारी आणि आयुष्यवृद्धी करणाऱ्या आयुर्वेदाचे ज्ञान हे भरद्वाजाकडून मग नंतर त्यांनी इत्यादी जे वेगवेगळे ऋषी होते त्यांना ते ज्ञान प्रोव्हाइड केलं. आणि नंतर मग हे त्रिसूत्र आणि त्रिस्कंद हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आता हेच हेतुसूत्र म्हणून हे MCQ मध्ये पण येते. तर हे त्यांचे प्रकार सांगितलेले, तर हे फ्लो चार्ट पाठ करा. जसे जर बघितलं तर हेतुसूत्राचे 4 प्रकार करतात, सन्निकृष्ट, विपकृष्ट, व्याभिचारी, प्राथमिक. हे MCQ मध्ये विचारतात, वायवामध्ये पण विचारतात. 3 प्रकारचे हेतुसूत्र जर बघितले तर असात्मेंद्रिय संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम किंवा दोष हेतू, व्याधी हेतू आणि उभय हेतू. 2 प्रकार हेतुसूत्रात जर बघितले तर उत्पादक आणि व्यंजक, त्याच्यानंतर बाह्य आणि आभ्यंतर म्हणून पण होते, हे लक्षात ठेवा.
वायवा आणि MCQ मध्ये पण विचारतात. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे जे हेतुभेदाने होते 4 प्रकार, तेच आता 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत हेतुभेदाने. तर तेच उदर्व, अध, तिर्यक, त्याच्यानंतर क्षीण, वृद्ध आणि सम, त्याच्यानंतर कोष्ट, शाखा आणि मर्मसंधी, हे प्रकार सांगितलेले मित्रांनो, 3 प्रकार. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 प्रकार प्राकृत, वैकृत, अनुबंध, साम आणि निराम, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. आणि आशयपाकर्ष हे 1 प्रकार त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर लिंगसूत्राचे जर बघितलं मित्रांनो, तर लिंगसूत्र हे तुम्हाला व्याधीमध्ये येतं. आणि व्याधीमध्ये कोणते, तर त्यामध्ये रोगच. तर त्या रोगच आपण निदान पंचक म्हणून लक्षात ठेवा की पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि संप्राप्ती. आणि दोषच भेदाने जर बघितलं तर शरीरामध्ये वात वैषम्यजन्य, पित्त वैषम्यजन्य आणि कफ वैषम्यजन्य. मानस रोगामध्ये रजानितम. आणि हे आरोग्यानुसार हे वेदनेचे शमन करणे, स्वरवर्ण संयोग करणे, असे विविध प्रकारचे त्यांनी 12 लक्षणं सांगितलेली आहेत. आणि हे तुम्हाला जसंच तसंच लक्षात ठेवायचे आणि MCQ साठी हमखास विचारतात. तर हे इम्पॉर्टंट चार्ट आहे, पाठ करा सगळ्यांनी. औषध सूत्रामध्ये जर बघितलं तर दोष प्रशमन करणारे कोणते, तर तेलामध्ये जर बघितलं तर वातशामक तेल आहे. दोष प्रदूषण करणारे कोणते, तर तूपमध्ये जर तूप हे काय, तेल काय करते, वातशामक आहे. तूप काय करते, पित्तशामक आहे. मध काय करते, कफशामक आहे. हे हमखास विचारतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दोष प्रदूषण करणारे, आता दोष प्रदूषण करणारे कोणते, तर यव, उडीद, विष हे विरुद्ध भोजन आहेत. त्याच्यानंतर स्वस्त हित कोणते, तर रसायन, वाजीकरण हे स्वस्त, गहू, गाईचे दूध, ओळा, हिरड्या, त्रिफळामधले, हे लक्षात ठेवा. आता जांगम द्रव्य आणि औद्भिद द्रव्य म्हणून हे फार मुलांना कन्फ्युजन होते. तर जांगम म्हणजे काय मित्रांनो, जे मध, गाईचे दूध, रक्त, मांस, मज्जा, अस्थी जे प्राण्यापासून होतात त्यांना आपण जांगम म्हणतो. आणि औद्भिद म्हणजे जे प्लांटपासून होतात, वनस्पतीपासून होतात. तर त्यामध्ये वड, गुलर, पाकड, वनस्पती असलेले, आंबा, जांभूळ, मोह, विरुद्ध असलेले लता, अनंतमूळ हे आपण क्षूप म्हणतो. आणि औषध म्हणून जव, गहू इत्यादी म्हणतो. त्याच्यानंतर पार्थिव प्रकारचे द्रव्य कोणते, तर सोने, चांदी, तांबे, वंग, नाग, मनशीळ, हरताळ असे इत्यादी प्रकारचे त्यांनी चार्ट वाईज दिलेले. तर तेच लक्षात ठेवा. तर नंतर समोर येते ते म्हणजे देवोपाश्रय चिकित्सा. आता हे देवोपाश्रय चिकित्सा जर बघितलं तर यामध्ये काय असतं मित्रांनो, यामध्ये मनी, मंत्र, औषध, बळी, उपहार करून, हवन करून, नियम करून, उपवास करून, स्वस्त्यवाचन, प्रणिपात, देवदर्शन करून चिकित्सा केली जाते. युक्तिपाश्रय चिकित्सा जर बघितलं तर हे दोष, औषध, देश, काल, शरीर, मन, प्रकृती, आयुष्य यांचा विचार करून औषध योजना करणे याला युक्तिपाश्रय चिकित्सा असं म्हणतात. हे चिकित्सा आहे, जस्ट नॉलेज पर्पज लक्षात ठेवा. सत्वाजय जर बघितलं तर अहितकर शब्द, स्पर्श, रूपरस, गंध, चिंता हे जे शोक, क्रोध, लोभ, राग, द्वेष यांचा त्याग करून त्यांच्यापासून मन दूर करणे याला आपण सत्वाजय चिकित्सा असं म्हणतो. त्याच्यानंतर अंतपरिमार्जन. अंतपरिमार्जन म्हणजे काय, वमन, विरेचन, निरुह, बस्ती, अनुवासन, बस्ती, नस्य हे पंचकर्मामध्ये उपयोग होते, हे लक्षात ठेवा तुम्ही सध्यापुरती. त्याच्यानंतर बहिपरिमार्जन जर बघितलं तर अभ्यंग करणे, स्वेदन करणे, प्रदेह करणे, प्रलेप करणे. आता हे चिकित्साचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो, हे तुम्हाला बेसिक आहेत. आणि हे फर्स्ट इयरला तुम्हाला फक्त अभ्यंग म्हणजे काय, स्वेदन म्हणजे काय हे तुम्हाला दिनचर्या या अध्यायामध्ये सविस्तर दिलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर जाऊया आपण षटपदार्थ वर्णनकडे. आता आयुर्वेदाचे षटपदार्थ कोणते, तर या श्लोकाचं इथपर्यंत जर तुम्ही केलं ना तरी खूप इम्पॉर्टंट. आता षटपदार्थ कोणते, तर आयुर्वेदाचे तर सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय या 6 पदार्थांचे जसेच तसे ज्ञान प्राप्त करण्याचं म्हणजे षटपदार्थ होय. हेच ते विवेचनमध्ये केले आहेत. फक्त एवढंच पॅराग्राफ इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि तेच आता समोर आपल्याला त्यानंतर जायचं आहे. जे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो त्याचा दृष्टिकोन लक्षात ठेवा. तर आत्रेयांचे शिष्य, आता हे इम्पॉर्टंट आहे आणि वायवामध्ये पण येत आहे, तर हे लक्षात राहू द्या. तर आता पुनर्वसूंनी 6 शिष्यांना आयुर्वेदाचे उपदेश केले. आता आत्रेय पुनर्वसू यांनी 6, आता हेच इथं इम्पॉर्टंट श्लोक आहे, ते श्लोक लक्षात ठेवा. अग्निवेशांचं जे 6 शिष्य कोणते होते तर तेच त्यांनी सांगितलेले की अग्निवेशन म्हणजे जे आत्रेय पुनर्वसू होते त्यांनी जे ज्ञान प्राप्त केले होते, कोणाकडून केले होते, भारद्वाज ऋषीकडून. तर तेच त्यांनी सांगितलेले की भारद्वाज पुनर्वसू आत्रेय यांनी सर्व प्राणीमात्रावर कृपादृष्टी ठेवून पुण्यकारक कल्याण करणाऱ्या आयुर्वेदाचा जे उपदेश दिलाय ते 6 शिष्यांना दिले. तर ते 6 शिष्य कोणते, अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हरित आणि क्षारपाणी या 6 शिष्यांना ग्रहण केला. आणि तेच अग्निवेशाकडून ग्रंथ निर्मिती आणि त्यांची ऋषीकडून स्तुती,
हेच या पॅरेग्राफमध्ये सांगितलेले आहे. आता हे तुम्हाला पॅरेग्राफनुसार लक्षात ठेवायचे. SAQ मध्ये पण येते, तर हे लक्षात ठेवा की आत्रेय ऋषींनी जरी सर्वांना एकच उपदेश केला, परंतु त्यामधले जर विवेक बुद्धी जर बघितलं तर त्यांच्यामधलं होतं विवेक बुद्धी. अग्निवेश सर्वोत्कृष्ट बुद्धिमान असल्यामुळे ते आयुर्वेदाचा पहिला प्रणेता झाला. त्यानंतर हे MCQ मध्ये विचारतात. त्यानंतर भेल बुद्धिमान शिष्यांना आपापल्या ग्रंथाची निर्मिती केली. नंतर ऋषी समुदायामध्ये बसलेल्या आत्रेय ऋषींनी ऐकवले आणि पुण्यकारक कल्याणकारक अशा शिष्यांना ग्रंथामधील आवश्यक विषयांचा समावेश असलेल्या ऋषींनी समाधान दाखविले. अशा पद्धतीने हे MCQचं हेतून होतं. त्याच्यानंतर ऋषी प्रणित ग्रंथाचा सन्मान आणि हर्ष प्रकटन कशा पद्धतीने झालं ते सांगितलेले की स्वर्गामध्ये असणाऱ्या देववर्षींनी आणि देवतांनी परमवर्षींनी उच्च स्वरात दिलेले गौरवाचे जसे शब्द होते ते ऐकले आणि ते खूप प्रसन्न झाले. आनंदाने भरून प्राण्यांच्या प्रेमाने आणि गंभीर असा गौरव घोष केला की तिन्ही लोकांमध्ये त्यांचा पडसाद उमटला आणि त्यामुळे मंद थंड वायूला लहरी वाहू लागल्या. दाही दिशा प्रकाशित झाल्या. दवबंधूंनी युक्ती अशी दिव्य पुष्पवृद्धी होऊ लागली. अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे गुण सांगितलेले की कशा पद्धतीने त्यांच्या आयुर्वेदाचे उपदेश त्यांनी ग्रहण केले आणि त्यांच्यामध्ये वातावरणामध्ये कशा पद्धतीने ते वातावरण निर्माण झाले होते ते या शब्दातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर अग्निवेशादीमध्ये ज्ञानदेवतांचा प्रवेश त्यांनी सांगितलेले की अग्निवेशादी ऋषीपरमध्ये बुद्धी, सिद्धी, स्मृती, मेधा, धृती, कीर्ती आणि क्षमा दयारूपी ज्ञानदेवतांचे प्रवेश केला. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. आता हे होतं बेसिक. आता इथून आपला मेन चॅप्टर चालू होतं आयु आणि आयुर्वेद. तर हे श्लोक इम्पॉर्टंट आहे. हे श्लोक सर्वांनी पाठ करा आणि एक्झाममध्ये पण तुम्हाला लिहावं लागते. तर चला आपण बघूया. तर तेच त्यांनी आयुर्वेदाची परिभाषा सांगितलेली आहे की ज्या शास्त्रामध्ये हित, अहित, सुख आणि दुःख या 4 प्रकारचे जीवनाचे वर्णन केले जाते. त्याच्यानंतर आयुष्यासाठी कोणता आहार आणि कोणते आचरण हितकारक आहे किंवा अहितकारक आहे याचे वर्णन केले जाते. ज्यामध्ये आयु प्रमाण सांगितले आहे. कोणत्या लक्षणांची, कोणते रोग असलेली, कोणत्या प्रकारची बुद्धी, मन आणि क्रिया असलेली, कोणते आचार विचार असलेली, अल्पायू दीर्घायू असलेले असे या सर्वांच्या विषयांचे युक्तिपूर्वक सुंदर वर्णन केले जाणे त्याला आपण आयुर्वेद असे म्हणतो. तर इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं हित, अहित, सुख आणि दुःख हे 4 प्रकारचे आयुर्वेद आहे. त्यामध्ये कोणते आहार आणि कोणते आचरण केले जातात ते लक्षात ठेवा. आता तेच तुम्हाला इथं विवेचनमध्ये फार छान रित्या मांडलेले आहेत. तेच बघूया आपण. तर आयुष्याचे 4 प्रकार त्याने सांगितले. माणसाचे जीवन हे एकसारखे असतात का? नाही. कारण की ते आपापल्या पूर्वजन्मकृत केलेले कर्म या जन्मामधील पौरुषानुसार फळ भोगतात असं त्यांनी सांगितलेले. हे भागवद्गीतामध्ये पण सांगितलेले आणि तेच आपण आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये पण तेच सांगितलेले. तर तेच बघूया. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की हितायू, अहितायू, सुखायू आणि दुःखायू या अशा 4 भेदाने 4 प्रकारचे म्हटलेले आहेत. आणि तेच हितायूचे लक्षण त्यांनी सांगितलेले आहेत. तर हितायूचे लक्षण आपण बघूया. तर सर्व जनहित हिशी, निर्लोभी असणारा, शांत, विवेकी, सदैव दक्ष, धर्म, अर्थ, काम यांचे संतुलन सांभाळणारा, पूजक असणारा, वृद्ध जनांची सेवा करणारा, मनोविकार रहित, सहिष्णू, स्मृतिज्ञान, बुद्धिमान असणारा व्यक्ती हा हितायू लक्षणाचा असतो. अहितायूचं लक्षण जर बघितलं मित्रांनो तर हे दुसऱ्यांचे वाईट करणारा, चोर, उद्धट, अधार्मिक, निर्धन, अज्ञानी, मनोविकार ग्रस्त, विषाक्त, वासनांनी असहिष्णू, विवेकहीन, स्मृतिभ्रष्ट, धृतीभ्रष्ट, बुद्धिभ्रष्ट, द्वेष करणारा, क्रोधी, आळशी अशा विविध प्रकारचे जे लक्षणं असतो तो अहितायूचा लक्षण असतो. हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे पेपरमध्ये पण जसंच तसं तुम्हाला लिहायचे. हितायूचं लक्षणं, अहितायूचं लक्षणं आणि SAQ मध्ये 5 मार्क मिळवायचे आहेत. तर त्यामध्येच पुढे जर बघितलं तर सुखायूचे लक्षणं त्यांनी सांगितलेले. तर त्यामध्ये शारीरिक किंवा मानस रोगापासून मुक्त, युवा अवस्था संपन्न, बल, वीर्य, यश संपन्न असणारा, उच्च मनोबल असणारा, धनंजय संपन्न असणारा, जीवनोपयोगी, साधन संपन्न, संतुष्ट आणि स्वतंत्र युक्त असणारा हे सुखायू असतो. तर हे लक्षणं सांगितलेली एकदम सोपे आहेत. यामध्ये काही सांगण्याचं म्हणजे वेगळं सांगण्याचा उद्देश नाही आहे. दुःखायूचे लक्षणं जर बघितले तर रोगी, वृद्ध असणारा, असमर्थ असणारा, निर्बळ असणारा, हीन मनोबल, अंध, बधीर, परतंत्र आणि साधनहीन दुःखायू असलेले हे दुःखायूचे लक्षणं त्यांनी सांगितलेले. अशा पद्धतीने हे तुम्हाला आता पेपरमध्ये तुम्हाला आयुर्वेदाचे प्रकार लिहून त्यांचे लक्षणं लिहायला सांगतात. तर हे श्लोक लिहून तुम्हाला हे लक्षणं लिहावं लागतात. आणि पुढं जर समजा पेपरमध्ये त्यांनी अजून विचारलं की आयुसाठी हितकारक आणि अहितकारक पथ्य सांगा तर हे पॅरेग्राफमध्ये जे सांगितलेले ते तशा पद्धतीने तुम्हाला यायचे की काय काय सांगितलेले की स्वस्थ व्रतामध्ये सांगितलेले गोष्टींचे पालन करणे, रोगानुसार चिकित्सा योजना करणे, दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्याचे पालन, भोजन, व्यायाम, अभ्यंग करणे, स्नान, निद्रा यांचे पालन आणि आचार करणे,
हेच तुम्हाला डिटेलमध्ये अष्टांग हृदयामध्ये पण दिनचर्यामध्ये सांगितलेले की त्यांचे आचरण कशा पद्धतीने करायचे, रसायन इत्यादी आयुष्यासाठी हितकारक जे आहेत ते, संक्रमक व्याधी जे आहेत ते देशत्याग करणे. आता त्याच्यानंतर त्यामध्ये स्वच्छतापूर्वक संयमाने राहणे हे इम्पॉर्टंट आहे की नाही. आजकाल स्वच्छता खूप इम्पॉर्टंट आहे, पण स्वच्छता आपण राहतो का? नाही. बचाव करण्यासाठी वसंत ऋतूमध्ये वमन, वर्षा ऋतूमध्ये बस्ती आणि शरद ऋतूमध्ये विरेचन केले पाहिजे. ही MCQ मधून येते आणि वायवामध्ये पण विचारतात, तर हे अंडरलाईन करा आणि इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर भूतदया, मैत्रीभाव, स्वच्छ व्यवहार असलेले, सहनशीलता आणि चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहणारे हितावह आहे. अशा पद्धतीने त्यांनी या श्लोकामध्ये सांगण्याचा उद्देश केलेला आहे. आणि यामधले तुम्हाला जे जे लक्षात राहील तेच पॉईंट वाईज पेपरमध्ये तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयुर्मान कोणाला म्हटलेले, तर रोगी परीक्षेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते, तर रोगी व्यक्तीच्या आयुष्याच्या परीक्षेबरोबरच त्याचे बळ आणि दोषांची परीक्षा करणे हे आहे. आयुष्य उरले असेल तरच कोणतीही चिकित्सा यशस्वी होऊ शकते, नाहीतर मग धन्वंतरीसुद्धा रोग्याला वाचवू शकत नाही. अशा पद्धतीने त्यांनी आयुर्मान सांगितलेले आहे की नाही. तर तेच लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे जे आयुचं इम्पॉर्टंट होतं आणि हे जे यामध्ये आपण बेसिक पाहिलं आहे मित्रांनो, आणि यामध्ये दुसरं काही नाही सांगितलेलं, फक्त एक थेअरी म्हणून सांगितलेली. तर हे काळजीपूर्वक बघा. आणि यामधलं जे इम्पॉर्टंट SCQ म्हणून होतं ते आयुर्वेदाचे प्रकार होते आणि त्यांचे लक्षण होते. आता नेक्स्ट पार्टमध्ये जे उरलेले आहेत आपण ते समोरचं पार्ट बघूया. ठीक आहे. तर हे व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये जी काही अडचण असली ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये आवर्जून सांगा. जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.